बीडमध्ये आदिवासी समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली। आरक्षण बचावसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। आदिवासींच्या ताटातलं आरक्षण कोणाला देऊ नका, आदिवासी समाजाचा सरकारच्या विरोधात आता तीव्र संताप पाहायला मिळतोय। आमचा या ठिकाणी या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला एक इशारा आहे, जर आमच्या एससी आणि एसटीचे आरक्षणाकर तुम्ही तिरका डोळा जरी केला ना, तरी आम्ही सर्व एससी आणि एसटीचे समाज बांधव एकत्रित होऊन आमचं अस्तित्व आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही संसदेत घुसायला सहित भेणार नाहीत। एक लक्षात घेतलं पाहिजे, गॅजेटवर हा भारत देश चालत नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो। म्हणून मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की आरक्षण हे GR वर नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर आहे। म्हणून हे ठणकावून त्यांनी अभ्यास केला पाहिजे, अभ्यास करून आरक्षण मागितलं पाहिजे। तर बीडमध्ये आदिवासी समाज बांधव आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मोर्चा काढण्यात आला। आरक्षण बचावसाठी हा मोर्चा निघालेला होता। मोठ्या संख्येनं महिला आणि लहान मुलं देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। कोणाला घेता येत नाही कारण आणि आता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे। परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली। पूरस्थितीने अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबर पर्यंतची मुदतवाढ आता विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेली आहे। पनवेलमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। बाल सुधार गृहातून 5 मुलींनी पलायन केलं। पनवेलमधील धक्कादायक प्रकारे 3 जणी सापडलेल्या आहेत, तर अन्य दोघींचा शोध आता सुरू करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।